अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रा पुन्हा एकदा याही वर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण मढी ग्रामपंचायतकडून यावर्षी देखील मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेमध्ये व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. मात्र देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे हिंदू मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. यावर सरपंच आणि मुस्लिम प्रतिनिधीने प्रतिक्रिया दिल्यात. ते काय म्हणाले पाहूयात. यावर्षीही मागच्या वर्षीप्रमाणे जो आपण ग्रामसभेने ठराव पास केलेला आहे त्याचप्रमाणे यावर्षी यात्रा केली जाईल. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कुठलेही व्यापाऱ्याला या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी असेल. ग्रामपंचायती परवानगी घेणं अनिवार्य आहे. आणि मागच्या वर्षी जो आपण ठराव घेतलेला आहे की मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जे कानिफनाथांचे रीती रिवाज परंपरा पाळत नाहीत, पशु हत्या करतात, या ठिकाणी 8-8 दिवस आंघोळ करत नाहीत, मांस मच्छी खाऊन प्रसाद नाथांचा पवित्र असा प्रसाद ते या ठिकाणी विकतात, कुंकू मुस्लिम महिला लावत नाहीत पण कुंकू आमच्या हिंदूंना ते विकतात. आणि म्हणून अशा सर्व व्यापाऱ्यांना मुस्लिम व्यापाऱ्यांना मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही यात्रेमध्ये त्यांना बंदी राहील. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना कुठलेही परवाने दिले जाणार नाहीत. मागच्या वर्षी तो कोर्टाने आदेश जो आहे तो रद्द केला होता. कोर्टाने आदेश रद्द केला नव्हता. अजूनही हायकोर्टामध्ये ते प्रकरण चालू आहे. पण बीडीओने तो ठराव रद्द केला होता. रद्द एवढ्यासाठी केला होता की 103 सह्या ग्रामसभेला अपेक्षित असतात, त्या झाल्या नव्हत्या म्हणून पहिला ठराव त्यांनी तो रद्द केला होता. त्यानंतर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपण त्यानंतर दुसरी ग्रामसभा बोलवली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये जवळजवळ 327 विरुद्ध मला वाटतं 123 मतांनी तो आपला ठराव 127 ठरावाच्या बाजूने 327 ठरावाच्या बाजूने मतदान झालेलं आहे आणि पूर्ण बहुमताने तो पास झालेला आहे. यावर्षी पण ती अंमलबजावणी होणार. यावर्षीच नाही, इथून पुढे कायमस्वरूपी ती अंमलबजावणी राहील. एकदा कायदा केल्यानंतर सर्वांनी तो कायदा पाळणं बंधनकारक आहे. मुस्लिम समाज कायदा पाळत नाहीत कारण त्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच मान्य नाही. त्यांचा वेगळा सिरिया वगैरे काहीतरी कायदा असतो, ते हे घटना आपली मानत नाहीत. इथं याच्यानंतर कुठलेही सरपंच असो, कुठलेही नवीन या ठिकाणी जरी कोणी पदाधिकारी आले तरी पण तो ठराव, तो जो कायदा केलेला आहे तो पासच केलेला आहे आणि त्याप्रमाणे मुस्लिम समाजाला पूर्णपणे बंदी असेल आणि पशु हत्याही पूर्णपणे बंद असेल. नाही, सर्वात महत्वाचा विषय असा आहे की सदर मढीमध्ये मागच्या वर्षी जो ठराव घेतला होता त्याला आपण मागच्या वर्षीच औरंगाबाद हायकोर्टाने का त्या जे ठराव आहे त्याला आपण स्टे घेतला होता आणि मुस्लिमाच्या दुकानं लागले होत्या. कारण हे देवस्थानच 18 पगड जातीचं आहे. त्याच्यामुळे कसं आहे ह्या वर्षी सुद्धा आता ते जे स्वतः अध्यक्ष होते, अध्यक्ष नाही, सदस्य नाही आणि सध्या 2026 मध्ये ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे. त्याच्यामुळे ना प्रशासक आणि वर जी बॉडी आली त्यांचं म्हणणं आहे का आता सर्व जाती धर्माचे, कारण देवस्थान हे 18 पगड जातीचं आहे त्याच्यामुळे सर्व जाती धर्माचे लोकांचे दुकानं इथे लागणार आहेत. आणि ऑलरेडी देवस्थान ट्रस्टचे जे अध्यक्ष आता विठ्ठल मरकर सर ते स्वतः बाईट घेऊन सांगणार आहेत कसं तर सगळे जाती धर्माचे दुकानं इथे लावण्यात येतील.